देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून 9 दिवस आदिशक्तीचा जागर करत मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर ठाणे शहरात शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दांडिया गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येते. संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून शहरातील युवा आणि महिलांसाठी गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या गरब्याचं प्रशिक्षण कार्यशाळा शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शहरातील हजारो महिलांनी आणि युवांनीही सहभाग नोंदवला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर दांडिया गरबा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य, वेशभूषा आणि देहबोली याच्यावर आधारित 20 स्पर्धकांना दररोज सन्मानचिन्ह देण्यात येत आहे. संपूर्ण स्पर्धकांमधून 9 मुख्य विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसं या स्पर्धेतून दिली जात आहेत. काल ठाणे शहराचे पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी संकल्प प्रतिष्ठानच्या देवीचं परिवारासह दर्शन घेतलं. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काबदुल्ले आणि वागळे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राठोडही उपस्थित होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांना गायक आणि संगीतकार अवितेश श्रीवास्तव, नचिकेत लेले आणि सहपोलीस आयुक्त दत्ता कराळे यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक, मिनल संखे, अनिल पंडित यांच्यासह आदी मान्यवरही उपस्थित होते. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. रश्मी ठाकरे या नुकत्याच टेंभी नाका देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. एवढ्यातच ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय. रश्मी ठाकरे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटात सामील करून घेण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी मीना कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मीना कांबळे या रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या. मात्र रश्मी ठाकरे ठाण्यात असताना ठाण्यातील पदाधिकाऱ्यानं साथ सोडल्यानं रश्मी ठाकरे यांना धक्का बसला असणार. रश्मी ठाकरे यांच्या दैनंदिन दौऱ्याच्या नियोजनाचं काम मीना कांबळे या करत होत्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे काल मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा योग साधून आणल्याचं बोललं जातंय. टेंभी नाका येथील प्रसिद्ध दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येऊन रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्त्री शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही दरवर्षीप्रमाणे त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्याही हजर होत्या. रश्मी ठाकरे दुर्गेश्वरीच्या दरबारात येताच सुरू असलेले कूलर, पंखे, साऊंड सिस्टम अचानक बंद झाले. हा सर्व प्रकार शिंदे गटानं मुद्दाम घडवला असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला गेली 48 वर्ष ठाकरे कुटुंबीय हजेरी लावतात. हीच प्रथा शिवसेनेत फूट पडल्यानंतरही कायम आहे. त्याला आता शक्ती प्रदर्शनाचं स्वरूप प्राप्त झाले. गत वर्षी देखील रश्मी ठाकरे यांनी शारदीय नवरात्र उत्सवात हजेरी लावत टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं होतं.
त्यावेळी दोन्ही गटात जोरदार शक्तीप्रदर्शन झालं होतं. यामध्ये ठाकरे गटाचं पारडं जड होतं. तोच माहोल यावर्षीही पाहायला मिळाला. रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल होताच त्यांनी प्रथम आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यानंतर टेंभी नाका येथे दुर्गेश्वरीची आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. देवीचं दर्शन या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग चंदनवाडी शाखा येथे हे देवीचं दर्शन घेतलं. हजारोंच्या संख्येनं महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. ही गर्दी स्थानिक ठाणेकर महिलांची नसून मुंबईहून गाडी भरून आणली असल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय. रश्मी ठाकरे येणार असल्याचं कळताच ठाण्यातील सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी मंडपातून काढता पाय घेतला. शिंदे गटानं पंखे, कूलर बंद केले. यावरून ते किती कोत्या मनाचे आहेत असा आरोप ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी केलाय. कितीही खोटेपणाने वागलात आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो दाबला जाणार नाही असा इशाराच खोपकर यांनी दिलाय. रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल झाले असताना त्यांच्या निकटवर्तीय पदाधिकारी मीना कांबळे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यावरून शिंदे गटाच्या ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनीही टोला लगावलाय. रश्मी ठाकरे ठाण्यात बाहेरच्या महिला घेऊन आल्या. आरती सकाळी आणि संध्याकाळी होत असताना त्यांनी ती दुपारी आरती केली. त्यामुळे देवी आम्हालाच पावली अशी खोचक टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. अरे देवाच्या दारामध्ये सुद्धा किती खोटेपणा करावा याला काहीतरी मर्यादा असतात. ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिथे कूलर बंद केले, फॅन बंद केले, साऊंड सिस्टीम बंद केली. तुम्ही कितीही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केलात तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही. खोटेपणाने तुम्ही वागा, देव बघतोय आणि देव याची प्रचिती त्यांना काय द्यायची ती देईलच. नक्की एकंदरीत अशा प्रकारच्या कारणाने कुठेतरी त्यांना कदाचित त्याचं सुख मिळालं असेल, पण त्यांची लहान मनाची वृत्ती जी कोती वृत्ती आहे ही आज सगळ्या जगाच्या समोर त्यांनी दाखवली त्यांच्या वागण्यातून. कारण आपण जर बघितलं संजय ताई यांच्या घरी देवीचं दर्शन करताना रश्मीताई यांनी एक नवस केला की जर निकाल आमच्या बाजूने जर लागला तर आम्ही पुन्हा यात देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार. कोणी? रश्मी वहिनी. हो बरोबर आहे. निकाल आमच्याच बाजूनी लागणार आहे. फक्त आता या सरकारचं जे नाकर्तेपणा आहे किंवा नालायकपणा आहे त्या नालायकपणामुळे जे पुढे पुढे तारीख पे तारीख चालली आहे. पण शेवटी निकाल हा सत्याचाच होणार. सत्याचा विजय उशिरा होतो पण तो लागतोच. मीनाक्षी कांबळे यांनी प्रवेश केला शिंदे गटात. कसं बघतात याकडे सर्वच जण आता त्या शिंदे गटात प्रवेश करतात, आजचा विरोध करतात. याबाबत मी तरी काही बोलणार नाही. आता मी तुम्हाला याबाबत काही उत्तर देऊ शकत नाही. मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं आहे की या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं ही देवीची आरतीची वेळ आहे, सकाळ संध्याकाळी असते. मात्र खरं बघायला होतं या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे. कसं बघतो? नियम त्यांच्याप्रमाणे बदलत नसतात. ते घालतील ते नियम दरवेळी असतात. असं काही नसतं. देवाच्या दारात कधी आरती होऊ शकते. देवाची आरती कधी करायला कोणाला बंधन नसतं. जितेंद्र आव्हाड म्हणजे आपल्या सोयीचा इतिहास आणि सोयीचं धर्माचं विश्लेषण असं समीकरण असल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राला कायमच चुकीचा इतिहास, अर्धवट इतिहास, सोयीचा इतिहास आणि खोटा इतिहास सांगत राहत असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. एखाद्या धर्माबद्दल चुकीचं बोलायचं, जातीबद्दल चुकीचं बोलायचं, धार्मिक आणि जातीय भावना भडकल्या जातील असं वक्तव्य करायचं हे जितेंद्र आव्हाड यांचं काम असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. लिंगायत समाजाविरोधी वक्तव्य करायचं, सनातन धर्माविरोधी वक्तव्य करायचं, धनगर समाजाबद्दल बोलायचं, सनातन हिंदू धर्माविरोधात सतत बोलणं, खोटा इतिहास सतत सांगणं हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे. ते स्वतः मात्र पितृपक्षात शनी शिंगणापूरला जाऊन कर्मकांड करतात आणि हिंदू धर्मावर टीका करतात. हे इंटरप्रिटेशन म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए.
एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। आगामी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परिमंडळ लोकशाही दिनाकरिता 6 नोव्हेंबरपूर्वी निवेदन सादर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार आगामी 20 नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधीच म्हणजेच 6 नोव्हेंबरपूर्वी आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपले निवेदनं परिमंडळ 1 अंतर्गत कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती, परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही न झाल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले.